आज आपण पाहणार आहोत खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा ते। त्यासाठी इथे तव्यामध्ये 2 मीडियम साइजच्या कांद्याचे काप ऍड करून घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल टाकून हे कांद्याचे काप आपण छान तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहत असाल अगदी कलर चेंज होईपर्यंत आपण हे एकसारखे असे याला परतून भाजून घ्यायचे आहे। छान असा याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊयात। त्याच सोबत याच तव्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे कास सुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात। सोबतच लसूण आणि आले, लसणाच्या पाकळ्या मी 10 ते 12 घेतलेले आहेत आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे, ते सुद्धा मी इथं भाजून घेतलेलं आहे। सोबत तीळ ऍड करून घेतलेला आहे आणि हे सुद्धा मिश्रण व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर भांड्यात आपण एका काढून घेणार आहोत। खेकडे मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि जसं आपण चिकन शिजवून घेतो त्या पद्धतीने हे खेकडे आपण शिजवून घेतलेले आहेत। अगदीच याच्या बारीक नांग्या असतील त्याचा आपण थोडंसं चेचून त्याला व्यवस्थित असा गर काढून घ्यायचा आहे त्या खेकड्यांचा आणि तो गर आपण या मिश्रणात घालून असं पाणी टाकून शिजवून घ्यायचा आहे। एक 10 ते 15 मिनिट मीडियम गॅसवरती खेकडे शिजवून झाल्यानंतर आता आपण जो मसाला भाजून घेतलेला आहे तो मसाला बनवून घ्यायचा आहे आणि मसाला बनवल्यानंतर इथे मी परत तवा ठेवून घेतलेला आहे। याच तव्यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे तेल ऍड करून याच्यात साठवणीतले लाल तिखट सुद्धा ऍड करून घेतलेले आहेत आणि आपण जो आमटी बनवण्यासाठी मसाला घेतलेला आहे तो मसाला आता आपण या छान असा तव्यात परतून घेणार आहोत। मसाला तेल सुटेपर्यंत छान तेलावरती असा परतून झाल्यानंतर हा मसाला आपण जे मिश्रण खेकड्याचे शिजवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत। छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही इथं पाहत असाल। आता हे मिश्रण आपण या खेकड्याच्या मिश्रणात ऍड करून घ्यायचं आहे आणि खेकडे शिजवताना थोडंसं मीठ ऍड करून घेतलेलं होतं मी आणि वरून आता चवीनुसार आपल्याला जेवढं मीठ हवं आहे तेवढं आपण या मिश्रणात मिक्स करून घेऊ शकतो। सर्व मसाला मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिट व्यवस्थित अशी या आमटीला उकळी आणून घ्यायची आहे। तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने ही खेकड्याची साधी सरळ सिंपल रेसिपी आहे। रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता। मला हवं म्हणून मी इथं थोडंसं गरम पाणी ऍड करून घेतलेलं आहे। तुम्हाला रस्सा कमी जास्त हवा असेल तसा तुम्ही बनवू शकता। इथे मी 1 किलो प्रमाणात खेकडे घेतलेले होते आणि त्याचा हा रस्सा बनवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने छान अशी उकळी आल्यानंतर थोडंसं मीठ वरून ऍड करून घेतलेलं आहे मी आणि मीठ ऍड करून झाल्यानंतर वरून कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे। खायला तयार होतो झणझणीत असा हा गावरान पद्धतीने बनवलेला खेकड्याचा रस्सा। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कृपया चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा।